21 फेब्रुवारीला आदरणीय पवारसाहेब आंबेगावच्या दौऱ्यावर येत आहेत। 21 तारखेला संध्याकाळी 3:30 वाजता मनसर या शहरामध्ये साहेबांची एक मोठी सभा होणार आहे। आज इथे देवदत्त भाऊ निकम तसंच बाळासाहेब असतील, धोंडी भाऊ असतील, स्वप्नील भाऊ गायकवाड, डॉक्टर हरीश, रविकांतजी वरपे, सूरज भाऊ, सर्व प्रमुख मान्यवर व तसंच सरपंच सदस्य, सोसायटीचे सर्व चेअरमन, सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी इथे आले होते। त्यांनी खूप चांगलं असं नियोजन 21 तारखेचं केलेलं आहे। खरं तर याच्या आधी पवारसाहेब इथे येणार होते, पण दोनदा सभा ती कॅन्सल झाली होती। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला इथं सभा घ्यायचीच, म्हणून 21 तारखेला साहेब स्वतः इथे येत आहेत। इथे असणारे अनेक पदाधिकारी, शेतकरी, कष्टकरी साहेबांना अनेक वेळा भेटले, साहेबांना विनंती केली की काही करा पण इथं सभा घ्या। आता 21 तारखेची सभा ही मोठी होईल। इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की या सभेला जी लोक येतील ती फक्त आंबेगाव आणि शिरूरची जी 42 गावं आहेत तिथूनच येतील, बाकी पदाधिकारी दुसऱ्या तालुक्याचे असतीलच, पण ही सभा आमची आहे। इतक्या आपुलकीने, प्रेमाने इथं असणाऱ्या नागरिकांनी ही सभा घेतलेली आहे। त्यामुळे प्रतिसाद खूप चांगला होईल असा विश्वास आहे। अनेक लोकांना धमकीचे फोन आले, जायचं नाही, तुम्हाला बँकेतून निधी मिळणार नाही, तुमच्या ग्रामपंचायतला निधी मिळणार नाही, ऊस तुमचा घेणार नाही, त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदला तुम्हाला संधी देणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी होऊनसुद्धा अनेक पदाधिकारी इथे आले। त्याच्यावरूनच कळतं इथली लोक हे विचारावर आणि आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करतात। त्यामुळे 21ची सभा खूप मोठी अशी सभा होईल असा विश्वास इथं आल्यानंतर, आढावा घेतल्यानंतर आम्हा सगळ्यांना वाटतो। दादा, खरं तर तुम्ही मोठा आरोप करताय की कार्यकर्त्यांना थांबवलं जाते, म्हणजे पवारसाहेबांची सभा रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। असंच दिसतंय की तुम्ही जाऊ नका, सभा मोठी घेऊ नका, सभा मोठी होऊन देऊ नका। जर मग इथे असणाऱ्या, जसं मी मगाशी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व सरपंच आणि सदस्यांना विचारलं की असं काय झालं आहे का, तर मला असं वाटतं की 95% लोकांनी हात वर केले, हो असं होतं आहे। याच्यावरनं समजून घ्या की काही लोक फक्त दाखवत आहेत की पवारसाहेबांबरोबर आम्ही विचाराने आहोत, पण सत्तेत तर दुसऱ्याबरोबर आहोत। आणि मग जेव्हा सभा व्हायची वेळ येते तेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांना धमकावता। लावलेले फ्लेक्स गावातले काही ठिकाणचे काढले जातात, लावलेले फ्लेक्स काढले गेले। मग ह्याच्यावरनं आम्ही काय समजायचं की उगाचच लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा यासाठी काही नेते खोटं लोकांना सांगतायत। 21 तारखेला सभा होणार आणि इथे असणारे नागरिकच घेणार आणि उपस्थितीसुद्धा इथे असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांची मोठ्या प्रमाणात असेल असा विश्वास आम्हाला वाटतो। खरं तर पवारसाहेब आपल्या शिष्याला या मतदारसंघातून कानमंत्र देणारे, मात्र तुम्ही भाषणात आता म्हणला की खूप काही बोलायचं आहे। माझ्याबद्दल ते खूप काही बोलून गेले। मी तर साधा आमदार आहे आणि माझ्यावर जर खापर फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल त्याच्यावरनं समजून घ्या ते काय लेवलचा विचार करत आहेत। आणि मग पवारसाहेब बोलतील ते बोलतील, साहेब काय बोलतील, त्यांचे अनुभव तर खूप मोठे आहेत, वेगवेगळे प्रसंग त्यांना तिथं माहिती आहेत। त्यामुळे 21 तारखेला साहेब काय बोलणार आज तरी मला सांगता येणार नाही, पण माझ्यावर जे काही ॲलिगेशन झालं होतं, माझ्या विरोधात ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या ते 100% त्या दिवशी 21 तारखेला मी सांगेल असं या ठिकाणी नमूद करतो। खरं तर सभा होती हे होत असताना आजच आढळराव पाटलांना माडाचं चेअरमनपद दिलं। मी आता बोलतानाही म्हटला की आता माझ्या घरातलाच उमेदवार इकडे येऊ शकतो का, नक्की काय सुचवायचं? असं नाही,
इथं येत असताना मला कळालं जे माजी खासदार या भागातून झालेत आढळराव साहेब यांना म्हाडाचं चेअरमनचं पद तिथं मिळालं. लोकसभा इलेक्शनच्या आधी एखादं पद जेव्हा मिळतं तेव्हा ती व्यक्ती उमेदवार सहसा राहत नाही असं समजूत सगळ्या लोकांची आहे. काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या घरातून काही लोक इथं देवदर्शनासाठी आणि या परिसरामध्ये येऊन गेले होते असं कळालं. त्याच्यातून मीडियामध्ये आणि लोकांमध्ये चर्चा कुठेतरी सुरू झाली की आता मावळ नाही तर आपण शिरूरमध्ये उभं राहावं. आणि त्या चर्चेचा एक भाग म्हणून कुठेतरी इथं मी फक्त नमूद केलं ते होईलच असं मी बोलणार नाही, कारण का बारामतीतच अजून त्यांच्या कुटुंबातलं नाव कुठलंही जाहीर झालेलं नाही. जेव्हा हे दोन्ही जाहीर होतील तेव्हाच आपल्याला कळेल. पण आपल्याकडनं साहेबांकडनं अमोल कोल्हे हेच उमेदवार राहणार आहेत आणि हेच पुढचे या भागातले खासदार असतील. रोहितदादाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार. जेव्हा मी आमदारकीला पूर्वी उभं राहायचो होतो त्याच्या आधीच या भागातून चर्चा होती मी खासदाराला उभं राहील. त्यावेळेस फक्त ती चर्चा होती, आत्तासुद्धा ती चर्चाच आहे. मी कर्जत जामखेडला सोडणार नाही, कारण कर्जत जामखेडने मला लढायला शिकवलं. तिथली लोक माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांच्यामुळे माझी ओळख या राज्यामध्ये झालेली आहे, देशामध्ये झालेली आहे. त्यामुळे मी आमदारकीच लढणार. पण जिथं कुठं आपल्या विचाराचे खासदार निवडून आणण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जरूरत लागेल तिथं मी नक्कीच या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसारखं तिथं जाईल. खरं तर मराठा या वादामध्ये फक्त लोकसभेचं इलेक्शन काढतील. लोकसभेचे खासदार निवडून आल्यानंतर ते लोकांनाही विसरतील, सगळे देतील. पण लोक हुशार आहेत, लोक या सगळ्या खेळींकडे लक्ष देऊन आहेत आणि लोकांना माहिती आहे की यांनी जर नाटक केलं तर या लोकांना त्यांची जागा तिथं दाखवून द्यायची. 20 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. मात्र जो सगळ्या सोयऱ्यांच्या JRचा अधिसूचना काढली त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करणार की नाही याबद्दल मात्र बोललं जात नाही. आपल्याला 20 तारीख येऊन द्यावी लागेल. 20 तारखेमध्ये एकतर आम्हा सगळ्यांना बोलायचे, आम्ही आमची नावं देणार आहोत. एका दिवसामध्ये किती लोकांना बोलून दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल. मुख्यमंत्री साहेब काय बोलतात, अजितदादा या बाबतीत काय बोलतात, त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब बोलणार आहेत का नाही बोलणार हे बघावं लागेल. त्याच्याचबरोबर इतरही जे सर्व नेते आहेत ते याबद्दल काय बोलतात हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यामध्ये खरंच ते काय देणार आहेत, ते कायद्यात कसं टिकणार आहे हे सगळं कुठं ना कुठंतरी बघावं लागेल. कारण एक तुम्हाला सांगतो, जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीने हा निर्णय आरक्षण दिलं होतं तेव्हा हे जे गाढविणीचं दूध पिणारे नेते कोणते सदावर्ते त्यांनी कोर्टात जाऊन तिथं मराठा आरक्षण थांबवलं. त्यानंतर जेव्हा OBCचं राजकीय आरक्षण अडचणीत आलं ते कोणामुळे अडचणीत आलं, BJPचाच एक कार्यकर्ता जळगाव त्या भागातला हा कोर्टात गेला आणि त्यांनी OBCचं राजकीय आरक्षण हे अडचणीत आलं. हे मी नाही म्हणत, हे भुजबळ साहेब त्यावेळेस बोलत होते. अजूनसुद्धा ते आरक्षण सुटलं नाही. त्यामुळे भाजप आरक्षणाच्या विरोधात आहेत. 20 तारखेला काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. खरं दादा, मराठा आरक्षणाचा जो मसुदा आहे तो तयार करण्यात आलेला आहे. 13% आरक्षण मिळणार असा कुठेतरी मसुदा तयार होतो. याच्यासाठी न्यायाधीश आहेत त्यांचीसुद्धा मदत घेतलेली आहे. मात्र एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 32% मराठा आहे. जर सूत्रांनी असं सांगितलं की 32% आरक्षण दिलं तरच कुठेतरी हा कायदा टिकू शकतो. नाही, 20 तारखेला आपल्याला बघावं लागेल. 32%पैकी कुणबी समाज हे ते सगळं कुठेतरी बघावं लागेल. याच्यासाठीच आम्ही सगळेच सातत्याने बोलतो आहे. सगळ्या समाजाचं एक आर्थिक आणि सामाजिक आणि जातीय जनगणना करायची जरूरत आहे. आणि मग त्या जनगणनेमध्ये जे जे काही आकडे येतात, मराठा समाज जे असेल ते, OBC समाज जे असेल ते, अजून इतर समाज, आणि त्या पद्धतीने आरक्षण जर देण्यात आलं तर मला असं वाटतं की लोकसंख्येप्रमाणात तिथे असणाऱ्या युवांना आणि लोकांना आरक्षण मिळेल आणि त्याचा फायदा हा सगळ्या समाजाला होऊ शकतो. पण त्याला जातीनिहाय, सामाजिक आणि आर्थिक असं जनगणना करावी लागेल. त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. सभेसंदर्भात एक प्रश्न आहे. तुम्ही आता आरोप केला की कार्यकर्त्यांना फोन येत आहेत सभेला जाऊ नका म्हणून. मात्र यापूर्वीच या भागाच्या आमदारांनी जो जाहीर कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमातून जाहीर केलं होतं की शरद पवार साहेब जर आंबेगाव तालुक्यात सभेला आले तर आपले नेते आहेत सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून पवार साहेबांच्या सभेला जाऊ असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर सभेतून केलेलं आहे. तुम्हाला एकच सांगतो, जे सत्तेत गेले, जे आता पदावर बसलेले आहेत
कारवाई होऊ नये म्हणून आज सत्तेत जाऊन बसलेले आहेत. ते जेव्हा भाषणात असं बोलतात त्याचा अर्थ त्यांचं मन कुठं ना कुठेतरी खातं आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने अर्थ उलटा काढावा लागतो की कुणी तिथं जाऊ नये. फ्लेक्स काढले, फोन आले, हे जे काय झालं ते झालं. कारण त्यांना अशी भीती वाटते की इथं जर 50-60 हजार लोक सभेला आले तर मग त्यांची आमदारकी तर गेलीच असं समजावं लागेल. त्यामुळे उद्या जाऊन ते बोलायला मोकळे झाले. मी लोकांना थांबवलंच नव्हतं. साहेब आले, लोक आले, मीही पाठवली. जर तुम्हाला पाठवायचीच असतील तर मग ते आपण नंतर बघू. त्यामुळे तुम्ही पाठवलं न पाठवता सुद्धा तिथं 50-60 हजार लोकांना जास्त येऊ शकतात. पण त्या जागेची क्षमताच कमी आहे, 60-70 हजाराची आहे असं आम्हाला कळतं. त्यामुळे तेवढी लोकं तिथे येतील. त्यामुळे बोलणारे फक्त बोलत असतात, बाकी त्याच्यामागे काही नसतं. खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांचे कार्यकर्ते असता, साहेबांनी मदत केली हे जे जाण तुम्ही मनामध्ये ठेवला असता, आत्ता कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही सत्तेत जाऊन बसला नसता. एवढंच मग पदाधिकारी कार्यकर्त्यांसारखं तिथं जाईल. खरं तर मराठा आंदोलकांचा आपल्या सभेतच या ठिकाणी रोष होता. शिवनेरीवरती कुठल्याही नेत्याला येऊन देणार नाही अशी भावना एक आहे. असं असताना मराठा आमदार म्हणून तुमची पुढच्या काळातली भूमिका आणि त्यांना काही आश्वासन? गेल्या वेळेससुद्धा जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं होतं त्याच्या आधी, त्या दिवशी आणि त्याच्यानंतरसुद्धा मराठा समाजाच्या युवांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. पण ज्या पद्धतीने सरकार वागतंय, ज्या पद्धतीने विविध समाजामध्ये वाद निर्माण केला जातो आहे, त्याच्यावरनं एकच कुठंतरी अंदाज आपल्या सर्वांना येतो आहे की हा जो गोंधळ आहे, हा जो गुंता आहे, तो तसाच जर ठेवण्यात आला तर कदाचित त्याचा फायदा सत्तेत असणाऱ्या लोकांना लोकसभेला होईल. दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला, राजकीय दृष्टिकोनातून तो फायदा सत्तेत असणाऱ्या भाजपला होईल असं काही लोकांचं मत आहे. त्यामुळे हा तिढा सुटावा असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण सत्तेतल्या लोकांनी त्या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे. कालच तुम्ही बघितलं, धनगर समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा होता कोर्टातून तो काढण्यात आला, नाही तर त्याला खालीच करण्यात आलं. खरं तर मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, हे जे कुठले समाज आहे, टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं असेल ते फक्त कालच्या ऑर्डरमध्ये तुम्ही वाचलं असेल ते केंद्र सरकारच देऊ शकतं. आपल्याला घटनादुरुस्ती केल्याशिवाय, प्रेसिडेंटची परवानगी असल्याशिवाय, पार्लमेंटचं सहकार्य असल्याशिवाय अशा पद्धतीने आरक्षण आपल्याला टिकणारं हे मिळू शकत नाही. 20 तारखेला ते म्हणत आहेत की टिकणारं देतील. टिकलं तर चांगलंच आहे, पण फक्त दिशाभूल करणारं आरक्षण ते देणार असेल आणि उद्या जाऊन त्यांचीच काही कार्यकर्ते जे पूर्वी कोर्टात जाऊन आरक्षण थांबवलं होतं भाजपचे, तसंच जर त्यांनी केलं तर अतिशय घातक अशी परिस्थिती येत्या काळामध्ये होऊ शकते. त्यामुळे सरकारने एक कुठं दक्षता घ्यावी. तुमच्याकडे ताकद आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे. एकदा जाऊन मोदी साहेबांना तरी भेटा. मोदी साहेब इथं येतात, भाषणं करतात, निघून जातात. तर जे येत असतील तर जी गोष्ट पार्लमेंटमध्ये होऊ शकते, 50% पुढे जाऊन टिकणारं आरक्षण हे आपल्याला मिळू शकतं, तर जाऊन एकदा बोलून तर बघा. आणि तेवढं धाडस आणि हिंमत या लोकांकडे आहे का येत्या काळामध्ये बघावं लागेल. दादा, 19 तारखेला शिवनेरीवर शिवजन्मोत्सव होतोय. 5 दिवसाचा हा सोहळा राज्य सरकार करतोय. मात्र याचं सगळं नियोजन मुंबई आणि ठाण्यातून होतंय. स्थानिक पातळीवर कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाव नाही, सगळं नियोजन मुंबईतून होतं. एकदा हा कार्यक्रम होऊन जाऊ द्या. तिथं कार्यक्रम जे घेतले जातात त्या कॉन्ट्रॅक्टरला कसं काम दिलं जातं, ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे आहे, कोणाच्या परिचयाचे आहे, त्यासाठी नेगोशिएशन झालं होतं का नव्हतं, त्याच्याचबरोबर त्याच्यासाठी इतरही चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्या घेतल्या गेल्या होत्या का नव्हत्या, लोकल लोकांना संधी दिली गेली होती का नव्हती, हे सगळं आपल्याला कार्यक्रमानंतर स्पष्ट होईल. त्याच्यावरूनच कुठंतरी एक आपल्याला कळेल की सगळा कंट्रोल कॉन्ट्रॅक्टरपासून तो कार्यक्रम होऊसपर्यंत हा कुठेतरी मंत्रालयातून केला जातो. खरं तर इथं असणारे जे आमदार आहेत, जे लोकसभेचे खासदार आहेत, त्यांनासुद्धा विश्वासात घ्यायची जरूरत असते. पण एकदा रिमोट कंट्रोलची सवय भाजपला लागल्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळंच मंत्रालयातून होऊ शकतं. मग हे जर त्यांना वाटत असेल तर मग येत्या काळामध्ये निकालसुद्धा सामान्य लोकांच्या हातामध्ये जे रिमोट कंट्रोल मताचं आहे ते लोकच या भाजपला आणि तिथे असणाऱ्या सत्तेतल्या लोकांना
निकाल दाखवतील असं आम्हाला वाटतं. बारामतीमध्ये एकटं पाडलं जाईल असं कुठेतरी अजित पवारांनी वक्तव्य केलं आहे आणि भावनिक केलं जाईल. भावनिक केल्यानंतर कुठेतरी रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का असं विधान अजित पवारांनी केलं. कालच हे वक्तव्य करत असताना अजितदादांनीच लोकांना कुठेतरी भावनिक करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला तुम्ही म्हणतात पुढची लोक भावनिक करतील, दुसऱ्या बाजूला तुम्हीच जर लोकांना भावनिक करणार असाल आणि तुम्ही घेतलेला निर्णय जर कुटुंबातल्या लोकांनाच आवडला नसेल, तुमचे ठराविक जे 4 लोक सोडली त्याच्यावरूनच समजून घ्या की बाहेरच्या लोकांना कसा तो आवडणार आहे. त्यामुळे कुटुंबच या बाबतीत तुमच्या या निर्णयाच्या बाबतीत तुमच्याबरोबर नसेल. का नाही, या कुटुंबालाच बघितलेलं आहे की साहेबांनी तुमच्यावर किती प्रेम केलं, साहेबांनी तुम्हाला किती पदं दिली, साहेबांनी किती तुम्हाला ताकद दिली, हे सगळ्यांनीच आम्ही जवळून बघितलेलं आहे. आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत हिताचा असल्यामुळे स्वतःचा विचार करून तो तुम्ही निर्णय घेतला आणि साहेबांना तुम्ही तिथं पक्ष स्वतः बांधूनसुद्धा बाजूला केलं. हे कुटुंबातल्याच लोकांना जर आवडलं नसेल तर सामान्य लोकांना किती आवडणार, हेच कुठंतरी दादांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. खरं तर मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तो सदस्यांना वाचू दिला नाही, जबरदस्तीने सह्या घेतल्यात आणि सरकारला दिलेला अहवाल कोर्टात टिकणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी हा आरोप केला आहे. मी तुम्हाला सांगतोच आहे, ह्यांना फक्त लोकसभेचं इलेक्शन काढायचं आहे. 20 तारखेला निर्णय घेतला जाईल, 26 तारखेला अधिवेशन होईल, त्याच्यानंतर आचारसंहिता लागेल. मग प्रचार करत असताना भाजप आणि मित्रपक्ष असा प्रचार करणार की आम्ही आरक्षण दिलं, पण ते आरक्षण तसंही ते टिकणार नाही. आणि जर न टिकणारं आरक्षण तुम्ही आज देऊन फक्त लोकसभा जर काढणार असाल तर हे कदापि लोकांना पटणार नाही, लोकांना हे आवडणार नाही, लोक हे सहन करणार नाही. त्यामुळे 50% पुढं तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे, केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्ये तुम्हाला तिथं घटनादुरुस्ती करून घेणं आणि प्रेसिडेंटकडनं त्याच्यावर सही करून घेणं, हाच एक पर्याय जो कोर्टानेसुद्धा काल सांगितला. त्यामुळे 20 तारखेला दुर्दैवाने या सरकारकडनं नाटक होऊ नये, लोकांच्या मुलांच्या भवितव्याचं नाटक आणि खेळखंडोबा करू नये एवढंच मी विनंती करतो. आणि मराठा विरुद्ध ओबीसी फक्त लोकसभेसाठी करण्याचा प्रयत्न हा सत्तेतले लोक करत आहेत. एक जण एक समाज सांभाळण्यासारखं दाखवतोय, दुसरा समाज सांभाळण्यासारखं राहतोय आणि ह्या दोघांमध्ये फक्त वाद निर्माण केला जातोय. पण जो मोठा समाज आहे ज्याच्यामध्ये सगळेच समाज येतात तो म्हणजे आमचा शेतकरी, बेरोजगार युवा, महिला, महाराष्ट्रातले बेरोजगार लोक, मुलं, युवा, विद्यार्थी ह्यांचे जे प्रश्न आहेत ते या वादामध्ये बाजूला राहत चाललेत. आज अन्नाचं आणि हाताला कामाची अडचण आहे आणि या वादामध्ये फक्त लोकसभेचं इलेक्शन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.